नवीन वर्ष 2025 मध्ये लाल किताबनुसार तूळ राशीची वार्षिक कुंडली तपशीलवार जाणून घ्या फक्त वेब दुनियावर। 2025 मध्ये तुमची नोकरी, व्यवसाय, शिक्षण, आर्थिक पैलू, आरोग्य, लव्ह लाईफ आणि कौटुंबिक जीवनाची स्थिती काय असेल, जीवनात येणाऱ्या समस्यांना तुम्हाला कसे सामोरे जावे लागेल आणि कोणती खबरदारी घ्यावी लागेल हे आम्ही सांगणार आहोत। 29 मार्च 2025 पासून शनी तुमच्या 5वे घर सोडून 6व्या भावात प्रवेश करेल। यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल। गुरु तुमच्या 8व्या घरातून बाहेर पडून 9व्या भावात प्रवेश करेल। मे महिन्यानंतर गुरुच्या आशीर्वादाने कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल। नशीब तुमच्या बाजूने असेल। 6व्या भावातून 5व्या भावात राहूचे गोचर शिक्षण, संतती आणि प्रेमाच्या बाबतीत अडथळे निर्माण करू शकते, परंतु गुरुचे उपाय फायदेशीर ठरतील। सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तूळ रास लाल किताब नोकरी आणि व्यवसाय 2025 वर्षाच्या सुरुवातीपासून मार्च पर्यंत 5व्या भावात शनी असल्यामुळे मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कामाच्या ठिकाणी काही अडथळे निर्माण होऊ शकतात। यानंतर तो तुमच्या विरोधकांचा पराभव करेल आणि तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती करेल। मात्र शनी 6व्या भावात असल्यास व्यवसायात थोडे सावध राहावे लागेल, त्यामुळे वादविवादही होऊ शकतात। तथापि मे नंतर तुम्हाला गुरुमुळे लाभ होईल, कारण 9व्या घरातून गुरु 11व्या घरात आणि 5व्या भावात एक पैलू असेल। यामुळे राहूचा अडथळाही दूर होईल। कामाच्या ठिकाणी आव्हाने येतील, पण गुरु त्यावर उपाय शोधतील। शनीचे उपाय करावेत यासाठी शनिवारी 8 वेळा मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालीसांचे पठण केल्यास तुम्हाला दुप्पट लाभ मिळेल। तूळ रास लाल किताब शिक्षण 2025 14 मे पर्यंत गुरुच्या 8व्या भावात राहून अभ्यासात विशेष लाभ देऊ शकणार नाही, त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांनी मेहनतीसोबतच कपाळावर कुंकू किंवा चंदनाचा टिळक लावल्यास त्यांचे चांगले फळ मिळते। परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र फायदा होईल। मे नंतर सर्व विद्यार्थ्यांना बृहस्पती म्हणजेच गुरुची साथ मिळेल आणि त्यांनी थोडे कष्ट केले तर चांगले परिणाम मिळतील। मे नंतर कॉलेजमध्ये प्रवेश सहज होईल। तुम्ही कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत सहभागी होत असाल तर तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल, कारण राहूचा अडथळा आहे। त्यासाठी लक्ष ठेवून अभ्यास करावा आणि दिवसातून जास्तीत जास्त अभ्यास करावा। रोज हळदीचा तिलक लावावा। तूळ रास लाल किताब लव्ह लाईफ आणि कौटुंबिक जीवन 2025 वर्षाच्या सुरुवातीपासून मे पर्यंत प्रेम जीवनात चढ उतार असतील। त्यानंतरचा काळ चांगला आहे। राहूमुळे घरगुती जीवनात समस्या उद्भवू शकतात, परंतु गुरु कडून उपाय केल्यास ही समस्या दूर होईल। भावा बहिणींशी संबंध ठेवा। वैवाहिक जीवनात मधुरता वाढेल व अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होतील। मे नंतर आपत्य प्राप्तीचे सुख मिळेल। घरगुती जीवनात तुम्हाला हुशारीने आणि जबाबदारीने काम करावे लागेल। अनावश्यक खर्च करू नका। तीर्थयात्रा करा। गुरुवारी व्रत ठेवावे। तूळ रास आर्थिक परिस्थिती 2025 आर्थिक दृष्ट्या वर्ष 2025 आपल्यासाठी शानदार असणार आहे। तुम्हाला एक उपाय घ्यायचा आहे आणि तो म्हणजे तीर्थक्षेत्री जाऊन जमेल तितके दान करा। यामुळे शनी आणि राहूचे वाईट परिणाम टाळता येतील। दुसरा उपाय म्हणजे खोटं बोलणं थांबवलं तर 9व्या घरात गुरु शुभ फळ देईल। या उपायानंतर तुम्ही जमीन, इमारती आणि वाहनांचे मालक व्हाल। सोन्यात गुंतवणूक किंवा शेअर बाजारात गुंतवणूक दोन्ही तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील। उपाय केले तर पैसा मुबलक येईल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल। तूळ रास लाल किताब आरोग्य 2025 राहू आणि शनीमुळे तुमचे आरोग्य बिघडू शकतात। शनीमुळे काही गंभीर समस्या उद्भवू शकतात, म्हणून आतापासूनच सावध राहा। कोणत्याही आजाराची भीती मनात ठेवू नका, तर वेळेवर उपचार करा आणि बृहस्पतीचे उपाय करत राहा, तर रोगही दूर होईल। तथापि 6व्या घरात शनी देखील रोगांशी लढण्याची शक्ती देतो, त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही। वाहत्या नदीत नारळ आणि बदाम तरंगवा किंवा मोहरीच्या तेलात उडीद डाळीचे थोडे मोठे तुकडे तयार करा आणि शनिवारी गरिबांना वाटा। तूळ रास लाल किताब उपाय 2025 आता आम्ही तुम्हाला लाल किताबचे काही उपाय सांगणार आहोत, जे फक्त तूळ राशीच्या लोकांसाठी आहेत। बहिणींची सेवा करा आणि कन्या भोजनचे आयोजन करत राहावे। जवस दुधाने धुवून वाहत्या पाण्यात धुवा किंवा घरात शुभ वस्तू ठेवा। जेवण स्वयंपाकघरात बसून करावे। गुरुवारी कुठेही पिंपळाचे झाड लावा आणि मंदिरात तूप, बटाटे आणि कापूर दान करा। केशराचा तिलक लावावा किंवा स्वयंपाक करताना केशर वापरावे। तूळ रास लाल किताब प्रमाणे सावधगिरी 2025 आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की लाल किताबनुसार काही खबरदारी आहेत जी फक्त तूळ राशीच्या लोकांसाठी आहे। 2025 मध्ये तुमचा लकी नंबर 6 आहे आणि तुम्हाला
1 आणि 2 नंबर टाळावे लागतील. तुमचे भाग्यवान रंग पांढरे आणि हलके निळे आहेत, परंतु काळा आणि लाल रंग टाळावेत. तुम्हाला तुमच्या आरोग्याची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. खोटे बोलणे तुमच्या यशात अडथळा आणेल. घर आणि शरीर कोणत्याही प्रकारे अस्वच्छ ठेवू नका.